आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आरबीआयचा कर्जदारांना दिलासा, रेपो रेटमध्ये 0.5% कपात करण्याचा निर्णय। 0.25% कपात करत रेपो रेट आता 5.25% खाली आणण्याचा आरबीआयचा निर्णय। महाविकास आघाडीच्या काळातील विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा पेच अद्यापही कायम। हायकोर्टात जानेवारीमध्ये सुनावणीची शक्यता। मुख्य खंडपीठासमोर सुनावणी होणं गरजेचं। न्यायमूर्ती कर्णिक यांच्या खंडपीठाकडून याचिकेची कागदपत्र 2 आठवड्यांमध्ये मुंबई खंडपीठाकडे पाठवण्याचे रजिस्ट्रीला निर्देश। रत्नागिरीतल्या दाभोळ खाडीतील प्रदूषणाचा पुन्हा अभ्यास सुरू। अभ्यासासाठी केंद्रीय पथक दाखल। तर वाघिवरे ते तुंबाड दरम्यान घेण्यात आलं पाण्याचे नमुने। सांडपाण्याचा जीवसृष्टीवर होणारा परिणाम तपासणार। मोदी सरकारची मुंबईकरांसाठी खास भेट। नेरूळ उरण आणि बेलापूर उरण मार्गांसाठी अतिरिक्त लोकल सेवा सुरू। फडणवीसांनी ट्विट करत मानले मोदींचे आभार। अमरावतीच्या मेळघाटातील वाढत्या बालमृत्यूंसंदर्भात 3 प्रधान सचिवांच्या समितीचा दौरा। मेळघाटातील वाढत्या बालमृत्यूंवर न्यायालयाकडून चिंता व्यक्त। 3 प्रधान सचिवांची समिती आता घेणार याचा आढावा। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन मिळणार। शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी हा निर्णय। तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। देशात नवीन इलेक्ट्रॉनिक आणि बॅरियरलेस टोल सिस्टीम आणली जाणार। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची माहिती। वर्षभरात महामार्गावरील सध्याची टोल वसुली प्रणाली बंद होणार। अभिनेत्री मेघा कौरचा कार स्टंट व्हिडिओ व्हायरल। तर हा व्हिडिओ अंधेरी इथल्या लोखंडवाला बॅक रोडचा असल्याची माहिती। दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आता कारवाई करणार। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये 100 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा। दत्त जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादातून ही विषबाधा झाल्याची माहिती। लहान मुलांसह महिलांचाही यामध्ये समावेश। सांबरे गावातली घटना। बाधितांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मला मारण्याचीही लोकांनी सुपारी दिली होती, मी कुणालाही घाबरत नाही। जैन मुनी निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया। तर कबुतरांमुळे आजार होतो हे अजून सिद्ध झालं नाही, निलेश चंद्र मुनींचं वक्तव्य। राजेंद्र सूरी महाराजा का भक्त डंडे वाला को दिमाग बुद्धि थी कि कूद और कूद गया। यहाँ तक कि मेरे को मारने के भी लोगों ने सुपारियां दी थी, तो मैं डरता ही नहीं किसी से। मुंबईमध्ये जैन समाजाचा 7 डिसेंबरला विराट मोर्चा। जीव दया आणि कबूतर वाचव अभियानाला गती देण्यासाठी काढणार जनजागृती मोर्चा। जैन मुनी निलेश चंद्र विजय महाराज यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील आणखी एका वाघाचा मृत्यू। भाजपचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांच्या पत्रानंतर हा खुलासा। ऑक्टोबर महिन्याचाच मृत्यू, 2 महिने हा मृत्यू का लपवला असा बनकरांचा सवाल। चंद्रपूरच्या अंबोरा गावाजवळ वाघाचे 2 बछडे खेळताना आढळले। वाघाच्या बछड्यांना बघण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी। दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी सुद्धा घटनास्थळी दाखल। चंद्रपुरात महिन्याला साधारणतः 50 कोटीच्या कोळशाची काळ्या बाजारात विक्री। भद्रावती बरांज कोळसा खाण परिसरातला हा प्रकार। कोळसा तस्करीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मोठं रॅकेट असल्याचीही माहिती। नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवामध्ये मध्य प्रदेशमधील बाबा घोड्याची क्रेज। बाबा घोड्याची किंमत तब्बल 21 लाख रुपये। 4च वर्षात 61 इंच उंची आणि पांढरा शुभ्र रंग असल्यामुळे या घोड्याला मोठी मागणी। नाशिकच्या बाजारात थंडीच्या दिवसात सुक्या मेव्याला सुद्धा मागणी वाढली। मागणी वाढल्यामुळे सुक्या मेव्याच्या या किमतींमध्ये वाढ। सुक्या मेव्याचे दर आता सामान्यांच्या आवाक्याबाहेरच। वाहनधारकांना HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ। भंडारा जिल्ह्यातल्या 84,000 वाहनधारकांना दिलासा। यासाठी प्रशासनाने HSRP नंबर प्लेट्स लावण्यासाठी 5 वेळा मुदत वाढवून दिली आहे। राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेमध्ये भंडाऱ्याच्या योगेश्वरनं जिंकलं सुवर्णपदक। राज्यस्तरीय पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2025 ते 26 कोल्हापूर या ठिकाणी उत्साहात। आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा 1 एप्रिलपासून विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर। विद्यार्थ्यांचा 4 महिन्यांपूर्वीच डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा केंद्र आणि आसन क्रमांकांची माहिती उपलब्ध।
पीएमआरडीएच्या वाहतूक प्रकल्पांना आता गती मिळणार. पुणे शहर आणि परिसरातील 220 प्रकल्पांसाठी तब्बल 33,744 कोटींची तरतूद. वाहतूक व्यवस्थेसाठी ही मोठी तरतूद. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 13 प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद. 5 ते 7 डिसेंबर दरम्यान गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. तर आज सकाळपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं भीमअनुयायी चैत्यभूमी परिसरात दाखल. मतदार यादीत 10 ते 12% दुबार नावं. महापालिका 10 डिसेंबरपर्यंत ही पडताळणी करणार. मनपाकडून सध्या यादीतील 11 लाख दुबार नावांची छाननी. पुण्यातील नवले पुलावरील वेग मर्यादेत पुन्हा बदल होणार. नवले पुलावरील वेग मर्यादा 30 ऐवजी आता 40 किलोमीटरवर. 30 वेग मर्यादेत अवजड वाहनांना ब्रेक लागत नसल्याचंही समोर. पुण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरला. पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक हा 309 वर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार 4 डिसेंबरला पुण्यातल्या हवा निर्देशांकाचा 220 AQI नोंदवला गेलाय. पुणे पालिकेमध्ये 2 कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका. मात्र पालिकेच्या एका अँब्युलन्समध्ये डॉक्टरच नसल्यामुळे एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. डॉक्टर नसल्यामुळे खासगी रुग्णवाहिकेतनं नेताना कर्मचाऱ्याचा मृत्यू.